नमस्कार मंडळी, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका सकाळचे 9 वाजता या कोवळ्या किरणाच्या सोबत तुमचं स्वागत आहे. कारण की बरेच दिवस झाले मी कोवळ्या किरण घेतलं नव्हतं. आज कोवळ्या किरणामध्ये बसलोय आणि एकदा काय किरणामध्ये बसलात ना परत या किरणात उठून जावंसारखं वाटत नाही. का तर आता थंडी भरपूर आहे. गोव्यामध्ये पण थंडी चालू आहे. गावाकडे तर भरपूर असणार. जत्रेला जाणार तेव्हा समजणार. मस्त वाटतं पण. आठवडाभर या किरणाचा आणि माझा काय संबंध नव्हता. कारण की सकाळी 7ला जायचं, संध्याकाळी 7ला यायचं. त्यामुळे उन्हाचा आणि माझा काय संबंध नव्हता. तर आज आठवड्याची सुट्टी भेटते. या सुट्टीमध्ये बसूया म्हटलं कोवळ्या किरणामध्ये. आणि आता कसं नाही, गोव्यात थंडी भरपूर चालू आहे. रोज विचार करतो मी डेली ब्लॉग टाकायचा, पण टाईम भेटत नाही. आणि असं कंपनी आणि ह्या ब्लॉगिंगच्या सोशल मीडियामध्ये ना ते टाईम मॅच होत नाही. एकदा विचार करतो की हिंदीमध्ये ब्लॉगिंग करायचं का, मराठीमध्ये जास्त एवढा ऑडियन्स नाही आहे आणि मराठी माणसं कोणाला सपोर्ट करत नाहीत, ते मला जाऊ देणार आहेत. काही लोक आहेत पण सगळीच नाही अशी, पण मॅक्झिमम लोक आहेत कुणाला सपोर्ट करत नसतात. मराठी माणसाची ही घाण सवय आहे. सर्वांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवतो, सर्व व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. याचं कारण काय माहिती आहे? सगळ्यांना भीती लागून असते की चुकून हा पुढे जाईल की नाही, गेला तर असा विषय असतो. त्यामुळे कोण सपोर्ट करत नाहीत. असो, तरी पण मी मेहनत करणार, मी काम करत राहणार. ज्याला सपोर्ट करायचा तो करील. एक दिवसात मिळालेलं सक्सेस हे टिकत नाही आहे. त्यामुळे मेहनत करणार मी. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे या गुणधर्मावरती मी चालणार आहे. आज काय होते बघूया आपल्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये. डेली ब्लॉगची सुरुवात करतोय मी, तर तुम्ही प्रोत्साहन द्या मंडळींनो. एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याचे पाय खेचण्यापेक्षा ना तो कसा पुढे जातोय हे विचार केला ना, तर त्याच्यासोबत तुम्ही देखील पुढे जा. आता मी कंपनी लाईनमध्ये आहे, पण मी बघतोय जे ओडिशाचे म्हणा किंवा बिहार, यूपी हे लोकांना, आपल्या लोकांना सपोर्ट करतात. पण त्याच जागी जर मराठी कोणता मॅनेजर असेल ना, तो सपोर्ट नाही करणार. आपल्या लोकांचे ना खेचणार तो. म्हणजे माणूस मोठा जरी झाला तरी मराठी माणसाच्या ना वृत्तीबद्दल, आता राज ठाकरेंचं उदाहरण घ्या. तो माणूस आपल्या मराठी माणसासाठी झटतोय, पण त्याला मराठी माणसं कोण निवडणुकीच्या वेळेस वोटिंग करतात का एवढे? नाही. पण त्याच्या सभेला बघा, त्यांच्या भरपूर गर्दी असते, अफाट गर्दी असते. पण त्यांना ज्यावेळेस वोटिंग करायची गरज असते, त्यांना जेव्हा सत्तेत आणायचं असतं, तेव्हा त्यांना कोण ॲक्च्युली मदत करत, म्हणजे वोटिंग करत नाहीत. ही आपल्या मराठी माणसाची घाण वृत्ती आहे. त्यामुळे असो, तरी पण मी मेहनत करणार. ज्याला कोणाला सपोर्ट करायचं ते करतील, ज्याला कोणाला सपोर्ट नाही करायचा ते पण नको करू दे. ज्याची त्याची मर्जी. आपण कुणाला जबरदस्ती करणार आहे? तर आजच्या ब्लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. बघू आपण आता या दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय होतंय. मडगावला बरोबर माझं गांधी मार्केटमध्ये काम आहे, ते चाललोय. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना मडगाव शहर दाखवण्याचा प्रयत्न करीन. त्यासोबत टाईम भेटला ना तर कोलवा झाला, टाईम भेटला तर कोलवा पण बीच दाखवीन. गाईज हे आहे ते मडगावचं बस स्टँड आहे आणि इकडे आपलं पार्सल येणार आहे. तिकडं मेन बस स्टँड आहे बघा, इकडे हे वॉल्वो वगैरे थांबतात. तर इथं माझं एक पार्सल येणार, त्यासाठी मी इथं आलोय. आज मार्केट पूर्णपणे भरलेलं आहे, कारण की काय ना आता क्रिसमस आहे ना, त्यामुळे क्रिसमस लोक शॉपिंग करतात. गाईज आपण आहे ना आता बीचवर चाललोय. आता ना थोड्या दिवसात ना इकडे टुरिस्ट यायला चालू होतील. एक डिसेंबर नंतर टुरिस्ट जास्त इकडे येतात. तर बघा असा काय नजारा आहे आज बीचवरचा. सुट्टीच्या दिवशी लोक एन्जॉय करायला येतात. तिकडे बघा, तिकडे छोटासा ब्रिज आहे, आय लव्ह कोलवा. आणि त्या साईडला असे हट्स आहेत, तिकडे बोटिंग वगैरे आहे. भरपूर मोठा बीच आहे. तसं बघायला गेलं ना ऊन भरपूर आहे, म्हणून तुम्ही नाही कधी येत असाल बीचवर वगैरे तर संध्याकाळचं या किंवा सकाळचं या. कारण की ह्या दुपारच्या टायमाला ना ऊन भरपूर असते आणि त्याच्यामुळे का नाही तुमच्या याच्यावरती येताना तुम्ही फुल स्लीव्स हे करून या. आता पूर्णपणे काळे पडतात हात वगैरे. काही जण पाण्याच्या आतमध्ये आहेत, तर काही जण काठावरतीच मजा घेतात. माझ्यासारखी काही लोक असतात ती बाहेर थांबतात, नंतर जी मजा करणारी असतात ती पाण्यात जातात. आज मी आलोय, एकटाच आलोय. माझं मडगावीला इथे काम होतं, म्हटलं जाऊन येऊया कोलव्याचं काय आज वातावरण कसं आहे बघून येऊया म्हटलं. नंतर तसं तुम्ही जर येत असाल ना तर भरपूर पोरांसोबत या, एन्जॉय करा.